बघता बघता मुलं किती मोठे होतात ना, खरंच काहीच पत्ता लागत नाही. आणि बघता बघता आमचा विहानही 5 महिन्याचा पूर्ण झाला आणि तो इतका पटपट वाढतोय ना, खरं तर मला असं झालंय ना, की त्याचे प्रत्येक क्षणांचे फोटो काढून ठेवावे. पण प्रत्येक क्षणांचे तर जाऊ द्या, पण म्हटलं प्रत्येक महिन्याचे तो जसा जसा मोठा होतोय, तसे तसे मी त्याचे प्रत्येक महिन्याचे फोटो काढणार आहे. तर असं आज मी त्याचे फोटो काढणार होते, छान डेकोरेशन करून. म्हटलं त्याआधी स्वयंपाक करून घ्यावा. मग लगेचच इकडं पोळ्या वगैरे केल्या आणि मस्त स्वयंपाक करून घेते म्हटलं. बाकी काही नाही हो, मुलं तर मोठे होता यांची आठवण आपण जपलीच पाहिजे. नाहीतर आपण सुद्धा आपल्या आईबापांना बोलतोच की आमचे फोटो नाही काढले का, आम्ही लहान होतो तेव्हा. पण ते बोलतात तेव्हा काय, तेव्हाच्या वेळेस असं काही नव्हतं ट्रेंड वगैरे, तर प्रत्येक महिन्यात मुलं बाळाला झोपवा, त्याच्यासमोर काहीतरी डेकोरेशन करा आणि फोटो वगैरे काढा. तर मला आज त्याचं तेच करायचं होतं. पटकन इकडे स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि हे घरी लवकर आले होते आणि यांनाही जेवण देऊन दिलं. त्यांचं जेवण वगैरे झालं आणि स्वयंपाक करून किचन खूप जास्त खराब झालं होतं. तर पटकन इकडे भांडे वगैरे स्वच्छ धुवून घेतले, किचन वगैरे साफ करून घेतलं मस्त आणि घरातली छोटी मोठी सगळी कामे आवरून घेतली आणि मस्त म्हटलं त्याचे आता छान फोटो वगैरे काढावे आणि लगेच लागली तयारीला. खरंच तर सुचतच नव्हतं की कसे फोटो काढावे. मग इकडे पटकन चटई वगैरे आथरली आणि त्याचंच बेडशीट घेतलं, तेच आथरलं मस्त छानपैकी. आणि दुसरं काही नव्हतं माझ्याकडे डेकोरेशनसाठी, फक्त त्याचे डायपरचं बॉक्स होतं मोठं. तर मग मी काय केलं, त्यानेच डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि म्हटलं यानेच आता 5 वगैरे काढूया. 5 महिन्याचा पूर्ण झाला आहे तर मस्त जी जागा रिकामी होती ना, चटईची दिसत होती, ती जागाही डायपरने कवर करून घेतली छान आणि ह्यानेच 5 वगैरे काढून घेतले आणि खरंच खूप छान दिसत होतं हे डेकोरेशन. आणि मला तर खूप जास्त आवडलं. आपण साध्या साध्या गोष्टींनी सुद्धा डेकोरेशन करू शकतो, जरी काही नसलं तरी आपल्या मुलांसाठी. आणि आठवण राहते आपल्याला त्यांना दाखवायला मोठेपणी, की बघा तुम्ही लहानपणी कसे दिसत होते. मग मुलंही खुश होता आणि आपल्याला परत ते क्षण जगता येतात. म्हणूनच बाकी काही नाही. आणि खूप छान डेकोरेशन झालं बघा, बघू शकता तुम्ही. आणि मग त्याला मस्तपैकी तिकडे झोपवलं आणि त्याच्या हातात खेळणी दिली आणि त्याचे 4-5 फोटो काढले, काही व्हिडिओ काढले. आणि लहान मुलांना सांभाळणं म्हणजे खूप जास्त अवघड असतं. बघा खूप जास्त चादर वगैरे गोळा करत होता तो. खरं तर मला खूप अवघड जात होतं, तो बसतच नाही असा शांत. तर म्हटलं जाऊ द्या, आता खूप जास्त चळवळा पण झालेला आहे तो. म्हटलं चला पटकन त्याचे फोटो 4-5 क्लिक करावे